राम राम, जय हरी माऊली. आनंद वारी या कार्यक्रमामध्ये मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आम्ही आहोत पुण्यनगरीमध्ये आणि मी आलेलो आहे रविवार पेठेमध्ये. माझ्यासोबत म्हणजे वारकरी तर आहेतच, पण सेवेकरी आणि गावकरी सुद्धा आहेत. आणि मी नेहमी म्हणतो वारी म्हणजे वारकरी, गावकरी आणि सेवेकरी यांचा संगम सोहळा आहे. बरोबर आहे का नाही? तर या एका परिवारानं वारकऱ्यांसाठी मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या डोक्यामध्ये काय संकल्पना आहे, किती वर्षापासून करतायत, वारकऱ्यांची सेवा करतात, त्यांना कसं वाटतं, त्यांच्याशी संवाद साधूया. काही डॉक्टर लोक सुद्धा इथं आहेत. या माझ्या माग आनंदवारी बघायला विसरायचं नाहीये. सकाळी 6:30, संध्याकाळी 6:30. या या या, चला चला. रविवार पेठेमध्ये सकल मराठा परिवारनी या ठिकाणी मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि वारकऱ्यांसाठी ही मोफत सेवा आहे. या ठिकाणी माझ्यासोबत काही डॉक्टर मंडळी आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की एरवी पेशंट तपासणं आणि वारीमध्ये वारकऱ्यांना तपासणं ह्याच्यामध्ये म्हणजे काय, कसं वाटतंय, काय वाटतंय, कोण बोलणार, कुणाला इच्छा आहे बोलायची? मॅडम बोला. ॲक्च्युली माझी कधीपासून इच्छा होती की मी वारीत सेवा द्यावी. माझी डिग्री झाल्यानंतर हा पहिला योग आहे की मी वारीत सेवा देते आणि विठ्ठलाचरणी माझी प्रार्थना आहे की माझं आयुष्यभर मी ही सेवा द्यावी, हा योग माझ्या आयुष्यात यावा, एवढी इच्छा आहे. तुम्ही वारकऱ्यांची सेवा करताय, तुमची डिग्री म्हणते ॲग्री. कसं वाटतं तुम्हाला, कसं वाटतं? आज सकल मराठा परिवाराने रविवार पेठेत आयोजित केलेल्या भव्य मेडिकल कॅम्पमध्ये खूप वारकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद घेत बऱ्याच वारकऱ्यांची सेवा झाली आमच्या हाताने. आणि मी नेहमी म्हणतो डॉक्टर सगळ्यात हँडसम आणि ब्युटिफुल केव्हा दिसतात, जेव्हा त्यांच्या गळ्यात स्टेथोस्कोप असतो. त्याच्यासारखं सौंदर्य नाही. आणि तो टाकला की आम्हाला भीती वाटते. धड 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 हृदयाचे ठोके व्यवस्थित आहेत ना? काय डॉक्टर? बरोबर आहे. आता इथं आपण बघितले पेशंट, सगळ्यांना सर्दी, ताप हेच लक्षणं आहेत आणि काही जर पेशंट आहेत त्यांना जुलाबाचे त्रास आहेत. पण आपण सगळ्यांना प्रीबायोटिक, प्रोबायोटिक दिलेलं आहे, ज्याच्यामुळं पुढं जे वारीमध्ये त्रास होतील ते कमीत कमी करण्याचा प्रयत्न आपण इथंच सकल मराठा समाजाकडून केलेला आहे. आणि इथून पुढं वारी सगळ्यांना सुखाची, समाधानाची आणि ऐश्वर्याची जावो ही सदिच्छा विठ्ठलाचरणी. उत्तम आरोग्याची जाओ. उत्तम आरोग्याची जावो. आता मला सांगा, पावसाळी वातावरण आहे, तुम्ही जसं म्हणालात तसं वेगवेगळ्या समस्या आहेत. आम्ही G24 तासच्या माध्यमातूनही सांगू इच्छितो, कारण बऱ्याच वारकऱ्यांची घरचे लोक सुद्धा हा कार्यक्रम बघत असतात. तर काय काळजी घ्यायला पाहिजे? आता पूर्ण पावसाळा आहे, सीझन आहे पावसाळ्याचा. पावसामध्ये जेवढं तुम्हाला कोरडं आपलं अंग ठेवता येईल एवढं ठेवा. खरूज, नाईटा असे आजार होऊ नयेत, ज्याच्यामुळं परत ते एकापासून दुसऱ्याला पसरतात. आपण त्यासाठी इथून क्रीम, टॅबलेट सुद्धा दिलेले आहेत. ज्यांना झालेलं आहे त्यांना पावडर पण दिलेले आहेत. इन्फेक्शन वगैरे आहे त्यांना सुद्धा टॅबलेट दिलेले आहेत. पण इथून पुढे होऊ नये म्हणून कपडे स्वच्छ वापरा, एकमेकाचे कपडे वापरू नका. आणि कोरड्या जागी तुम्ही, जिथं तळ असेल तुमचा त्या जागी तुम्ही कोरड्या जागी वस्ती करा. कारण काय, महिलांचे सुद्धा काय गुडघे दुखत असतात, वेगवेगळ्या समस्या असतात. सर, पण हॉस्पिटलमध्ये सेवा करणं आणि इथे जी सेवा करतो याचं समाधान खूप छान आहे. हो, अक्षरशः वारकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात की छान, खूप समाधान वाटलं. मसाज करून देणं किंवा ड्रेसिंग करणं खूप, आणि आम्हाला एक आत्मिक समाधान मिळतं की ही ईश्वर सेवा आहे. म्हणजे आता जे मेडिकल स्टुडंट आहेत, जे शिकतायत फर्स्ट इयर, सेकंड इयरला, त्यांना तुम्ही हा संदेश द्याल की तुम्ही जेव्हा डिग्री घ्याल वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा सांगाल का? मॅडम सांगाल का तुम्ही? अभ्यास करून करून चष्मा लागला. खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून आणि अशीच सेवा तुमच्याकडनं घडत राहो. आणि आमचे जे वारकरी आहेत त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते पटपट पटपट तुम्ही आणि पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्याकडं आहेच आहे. जिथं असाल तिथनं सेवा देत राहा, आशीर्वाद देत राहा. पांडुरंगाचे आशीर्वाद तुमच्या सगळ्या रखुमाईवर आणि सगळ्यांवर आहेत. एकदा होऊन जाऊ द्या. बोला भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, माऊली. तुम्हाला सांगू का, वारीमध्ये पांडुरंग कुठल्या रूपामध्ये भेटल काही सांगता येत नाही. कदाचित स्टेथोस्कोप लावून तुम्हाला तपासल सुद्धा. डोळे उघडे ठेवा आणि एक पाऊल पुढे टाका. मंडळी,
आळंदीहून पंढरपूरकडं वारकऱ्यांचा प्रवास सुरू होतो आणि त्या वारीच्या प्रवासामध्ये जेव्हा वारी पुण्यात येते, सासवडमध्ये येते, जेजुरीमध्ये येते, तेव्हा तिथले गावकरी जे आहेत ते सेवा देण्याचं प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यांना असं वाटतं तोच खरा आनंद आहे, तीच खरी आनंद वारी आहे. तसाच पुण्यामध्ये सकल मराठा परिवार हा एक खूप मोठा ग्रुप आहे जो दरवर्षी अत्यंत उत्साहानं वारकऱ्यांसाठी नित्यनेमानं सेवा देत राहिलेला आहे. त्यांना विचारू की कुठल्या प्रकारची सेवा वारकऱ्यांना देतात आणि त्यांना कसं वाटतं. परत नमस्कार. नमस्कार सर. हां, आता हे वर्षानुवर्ष चालू आहे सेवा देणं? मागील 4 वर्षापासून सकल मराठा परिवारतर्फे वारकऱ्यांची निरंतर सेवा चालू आहे. आपण सकल मराठा परिवारतर्फे नेहमीच रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर राबवत असतो. पण इतर ठिकाणी आरोग्य शिबिर राबवणं आणि वारीतल्या लोकांसाठी आरोग्य शिबिर राबवणं ह्यामध्ये खूप म्हणजे एक चांगलं समाधान, पुण्याचं आणि समाधान भेटतं. प्रत्येकाला पंढरपूरला जायचं तर शक्य होत नाही, पण वारकऱ्यांची सेवा केल्याच्या नंतर आपल्याला पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. तर तो एक आनंद भेटतो. आणि ते आरोग्य शिबिरासोबत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आरोग्य शिबिर राबवतोय. यासोबतच आपण रेनकोट, छत्री, मोबाईल, पाऊच तसेच फराळाचं जे काय असेल साहित्य म्हणजे राजगिरा लाडू म्हणा, चहा, कॉफी याचं देखील आपण वाटप करतोय. किती छोटा छोटा विचार आहे बघा. मोबाईलचे पाऊच, कारण पाऊस एवढा सुरू होतो आणि पंढरपूरपर्यंत असतो. वारकऱ्यांकडे आपले साधे मोबाईल असतात बटनावाले, तर त्यांचा मोबाईल भिजू नये आणि त्यांचा संपर्क तुटू नये परिवाराशी, म्हणून ही फार छोटी गोष्ट आहे पण फार महत्त्वाची आहे. रेनकोट वाटले जातात, छत्र्या वाटल्या जातात. मी एकदा वारी करत असताना डेक्कन भागामध्ये आलो होतो आणि मी म्हणतो पाणी बिणी पिलं काहीतरी, तिथे मसाला दूध वाटप चालू होतं वारकऱ्यांना. म्हणजे लाखो वारकरी आहेत. ते विचारू की किती लिटर दूध लागतं, कारण मी स्वतः डेक्कनला आल्यानंतर ते दूध प्यालेलं आहे. अच्छा. तर आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी या दोन्ही पालखींसोबत आपल्या सकल मराठा परिवारची एक ॲम्ब्युलन्स दरवर्षी आपली असते. आणि ठिकठिकाणी आपण आरोग्य कॅम्प देखील एक भरवत असतो. पिंपरी चिंचवडपासून ते पार पंढरपूरपर्यंत आपण हे सगळे सेवा वारकऱ्यांना देण्याचा एक प्रयत्न करतो. तर या सगळ्या सेवेमध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व समाज बांधव आपल्याला मदत करतात. हॉस्पिटल, गुंजकर हॉस्पिटल झालं, युनिटी हॉस्पिटल, आस्था हॉस्पिटल आणि इथलं हिंदू मित्रमंडळ यांनी देखील आपल्याला खूप सहकार्य केलं. आणि या सगळ्यासोबतच आम्हाला मेडिकल फील्डमध्ये ब्लड संकलनमध्ये आम्हाला कायम मोलाची मदत करणारे आमचे मित्र महेशदादा रणदिवे यांचं देखील खूप आम्हाला मार्गदर्शन, खूप आम्हाला मदत झालेली या सर्व कॅम्पमध्ये. आणि ते सांगा ना आम्हाला, लाखो लिटर आमच्या G24 तासच्या प्रेक्षकांना कळू दे, किती लिटर दूध महेशराव, किती लिटर? ह्या वर्षी आपण 2000 लिटरचं दूध वाटप केलेले आणि वारकऱ्यांना जेवढी सेवा देता येईल दरवर्षी आपण नवीन नवीन उपक्रम चालू केलेले, जसं की आज दूध वाटप आहे, चहा वाटप आहे, परत राजगिरे लाडू वगैरे हे सगळे आपण खाऊ वाटप पण ठेवलेलं आहे. म्हणजे टँकरच थांबितात का काय? टँकर थांबितात? थांबू ना, थांबू. ताई, कसं वाटतं तुम्हाला ही सेवा देताना? हे मला फार महत्वाचं आहे की ह्या महिला घर सांभाळून वारीमध्ये दिवसभर वारकऱ्यांची सेवा करत राहतात. वारकऱ्यांची सेवा करताना कधी कोणाच्या रूपात पांडुरंग भेटेल सांगता येत नाही. त्यामुळे असं वाटतं की आपल्याकडनं प्रत्येकाची सेवा घडावी, कोणीच चुकू नये आणि पांडुरंग आपल्याला भेटावा. ती मनापासून आणि जे आत्मिक समाधान आहे ते कुठेच नाही. इथं जे सेवेत आत्मिक समाधान. आणि वारकरी आजी आजोबा असतात 70-80 वयाचे, मग असे हात ठेवतात, आशीर्वाद अगदी मनापासून आशीर्वाद देतात. आशीर्वाद मिळतात. आशीर्वाद नक्कीच मिळतात. नक्कीच मिळतात. आणि आम्हाला घरी बसून ते ऍक्च्युली पुण्याचं काम मिळतं की आम्ही नाही जाऊ शकत. मुलांच्या घरात सासू सासरे यांचं करता वेळ नाही मिळत गृहिणीला सर्वसामान्य. त्यामुळे हे 1-2 दिवसात जेवढी सेवा करता येईल तेवढी आमच्याच्यानी आम्ही करतो. अहो, हे तुम्ही खूप मोठं काम करताय. मी तेच म्हणतोय, घर सांभाळून तुम्ही हे सगळं करताय, ही मोठी गोष्ट आहे. आणि इथं काही IT राहणारे लोक आहेत, म्हणजे IT मधले लोक आहेत. IT राहणारे, कारण 1 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये सॅलरी क्रेडिटेड असा मेसेज येतो. बोला, काय कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तर सर, तुम्हाला कल्पना असेल शनिवार रविवार म्हणजे IT वाल्यांची लाईफ, बाकी आम्ही जुंपलेलो असतो. तर ही वारकऱ्यांची सेवा करताना खूप छान वाटतंय. एक माझे वडील सुद्धा एक कीर्तनकार आहेत, तर त्याच्यामुळे वारकऱ्यांचा जो जिव्हाळा आहे तो एक वेगळाच आहे. आपण जी सेवा करतो ते एक आत्मिक समाधान मिळतं, जे आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये जे अनुभवतो त्याच्यापेक्षा हे एक मानसिक सुख देणारं आणि एक रिलीजिंग आहे, मला असं वाटतं. थँक्यू. मी नेहमी म्हणतो ते असं तुम्हाला आत्मिक समाधान, आनंद, म्हणून तर आम्ही G24 तासच्या आमच्या टीमनी कार्यक्रमाचं नावच दिलंय आनंद वारी. काय नाव आहे ना? आनंद वारी.
मंडळी, आत्ता मी पुण्यनगरीमध्ये आहे, पुण्यामध्ये रविवार पेठेमध्ये आहे आणि इथं पालखी तळ आहे आणि मला एक अतिशय इंटरेस्टिंग वेगळा माणूस भेटलेला आहे जो वारकऱ्यांची सेवा करतो. म्हणजे त्यांची एक वेगळी स्पेशल रिक्षा आहे, ती आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. आणि ते इथून वारकऱ्यांना बसवितात, पालखी तळापर्यंत नेतात, तिथलं दर्शन झालं, पुण्यातले काही लोक असतील, महिला असतील, वृद्ध असतील, रिक्षात बसवतात. ही सेवा त्यांची दरवर्षी. काय सांगाल, नाव सांगा आधी तुमचं. माझं नाव गणेश ज्ञानेश्वर नाणेकर. मी राहणारा पिंपरीमध्ये. मला एक झाडांची आवड होती म्हणून मी पर्यावरण रिक्षा केली आणि दरवर्षी पालखीची आम्ही सेवा करतोच. वारकऱ्यांची सेवा करत असतो, त्यांना नेणं आणणं सोडणं, काही लागत असेल त्यांना औषधे वगैरे आम्ही कॅम्प ठेवलेला आहे, तिथे आम्ही ते औषधं वगैरे त्यांना देतो दरवर्षी. नाही, पण हे तुम्हाला सुचलं कुठून की पर्यावरणाचा संदेश देणारी रिक्षा तयार करायची? माझी आवड होती झाडांची आणि मिसेसला पण आवड होती. आम्ही गाडीत काहीतरी वेगळं करायचं ठरलं तर माझ्या मिसेसने मला नाही आपण गाडीत झाडं लावू, त्याच्यावरतून आपण झाडं लावली. ती रिक्षा पूर्ण पर्यावरण आतमध्ये पूर्ण वेल आहे. आणि मला सांगा, ही सेवा करताना कसं वाटतं? वारकऱ्यांची सेवा एकदम मनाला शांत वाटतं, मनाला शांत वाटतं एकदम. आणि हे 2-3 दिवस सेवा चालते, पैसे नाही, काही नाही, पैसे नाही, काही नाही, फ्री मध्ये सेवा. म्हणजे महिला असतील, कुणी असू दे, वारकरी सगळ्यांना फ्री मध्ये सेवा आहे आपली. आम्हाला जरा दाखवा बरं रिक्षा कशी. बघा, हे चिमण्यांचं घरट आहे. आपण एक जंगल टाईप केलं ना. तुम्ही इकडे तुम्ही दाखवा मला. हे चिमण्यांचं घरट केलंय त्यांनी. घरट केलंय म्हणून आपण केलंय. आतमध्ये बघा पूर्ण वरती गार्डन टाईपच आहे. आतमध्ये बसलं असं वाटतं की पूर्ण गार्डनच आहे. त्यामुळे आपण एक घरट लावलाय, एक झोका ठेवलाय, त्याच्यात एक टेडी बेअर ठेवलाय. पेपर असतो आपल्या गाडीत रोज वाचायला. आणि ह्याची मग ही तुळस आहे आपली. ही तुळस आहे आपली. तुळस आहे. वा 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 वा. हे आपलं मनी प्लॅन आहे. मनी प्लांट आहे. ही सदाफुली आहे. याला दिवसभर फुलंच असतात कंटिन्यू. चिनी गुलाब आहे, सगळी फुलं आहे. मस्त राव, काय मस्त. गोकर्णाचा वेल आहे तिकडून. एवढीशी त्यांची छोटीशी रिक्षा आहे आणि त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलेला आहे. आपल्याकडं जर घरामध्ये जागा असेल, अंगणामध्ये जागा असेल, तर आपण तर हा संदेश दिलाच पाहिजे आणि झाडं लावली पाहिजे. झाडं लावा, झाडं जगवा. आपण नाव पण टाकलेलं आहे पाठीमागे. हा संदेश तुम्ही म्हणजे लोकांना साधा सुद्धा संदेश नाही, फिरता संदेश आहे. फिरता संदेश. लोक जाता येता बघतात, आपण सुद्धा लावलं पाहिजे. पाठीमागं मोठं नाव आहे, लोकांना दिसतंय ते. आता मला घेऊन जाल का? हो, जाऊ ना. किती पैसे होतील? पैसे काय नाही, फ्री मध्ये. चला या, कुठून बसू? बाबा बाबा, चला मीटर डाऊन. निसर्गवारी. असं आहे माऊली, वारीला यावं लागतंय हे सगळं अनुभवण्यासाठी. चला माऊली, माऊलींच्या पादुकांचं दर्शन. पालखी तळ या माझ्या माग. होय तुझं? राजवीर. बर, कितवीला आहेस? युकेजी. कसं वाटतंय वारी आली आज आपल्या गावात? चांगलं वाटतं. तू कुठं निघालास? वारीला. आता माऊलींच्या पादुकाचं दर्शन घेणार का? हा. आणि एकटंच चाललायस तू? आई आणि बाबा सगळे चाललो. बाबा फारच हुशार आहे. हा, एकदम नाम बिम काढलंय जोरदार. हा, गंध लावलंय. कुणी लावलंय? त्या काकांनी लावलं. मग तुला एखादं गाणं येतं का देवाचं? बर, माझ्या माग म्हणा. बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल. बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानेदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली बघितलं का कशी चालू आहे वारकऱ्यांची सेवा? हा, डॉक्टर एकदम मनोभावे सेवा करतात. कसं वाटायलंय? छान वाटतंय. इथून पांडुरंगाची सेवा तिकडून नाही होत तर वारकऱ्याच्या रूपाने इथून सेवा होते. मॅडम तुम्हाला? छान वाटतंय. आज शनिवार रविवार आहे, सुट्टी आहे माझी, तर मी आज इथे आली. म्हणजे खूप छान वाटतं इथे येऊन. मनोभावे सेवा चालू आहे. चालू द्या. बसल्या होऊन जाऊ द्या. बोला पुंडलिकावरती हरी विठ्ठल.
ज्ञानदेव मानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कसं वाटायलंय घरी सुद्धा अशी सेवा नाही घडत. घरी बायकोला म्हणले अगं चहा टाक खांबा ना जरा. दम पडला का तुम्हाला दम पडला. माऊली आज शनिवार आहे, मारुतीरायाचा वार आहे आणि मी रविवार पेठेमध्ये आहे आणि हा आहे बंदिवान मारुती. तुम्ही दर्शन घेतलं का? घ्या बरं. हा आणि इथं माऊली मला भेटलेत वारकरी आणि ते म्हणले मग मारुतीरायाचाच अभंग म्हणू. म्हणलं होऊन जाऊ द्या. दणका आवाजात चला. शरण शरण हनुमंता तू शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण हनुमंता. तुम्हालो राम दूता तुझा राम दूता, तुझा राम दूता. तुम्हालो राम दूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. आय भक्तीच्या त्या वाटा, आय भक्तीच्या त्या वाटा, आय भक्तीच्या त्या वाटा, आय भक्तीच्या त्या वाटा. मज दावाव्या सोबटा, मज दावाव्या सोबटा. शूर अन्य धीरा, शूर अन्य धीरा. स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर. काय भक्ती ज्याच्या वाटा, भक्ती ज्याच्या वाटा. मजा दावाव्या सोबटा, मज दावाव्या सोबटा. तुकाव्या सोबटा, मज दावाव्या सोबटा. शरणा म्हणता तू कामने रुद्रा, तू कामने रुद्रा, तू कामने रुद्रा, कामने रुद्रा. अंजनेचे या कोमरा, 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 अंजनेचे या कोमरा. काय भक्ती ज्याच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा. मज दावाव्या सोबटा, मज दावाव्या सोबटा. बोला जय बजरंगबली की जय.